हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? सगळे मस्त ना, मजेत ना? आणि आपले एन्जॉय चॅनल बघताय की नाही? बघायलाच पाहिजे, कारण आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये घरी बसून मुलांना विविध प्रकारच्या रेसिपी करून खाऊ घालणं हे सगळ्याच आई लोकांना आवडतं आणि मुलांनाही त्याचा आस्वाद घ्यायला आवडतं. आणि मुलांना आनंदी ठेवणं हे आईचं प्रथम कर्तव्य आहे आणि त्याचा मार्ग मात्र पोटातनंच मिळतो. मी एक व्हिडिओ अपलोड केला होता बटर पनीर. त्यासाठी तिथे एक मसाला आपण रेडी केला होता. तो मसाला कसा करायचा आहे किंवा तो करी मसाला कसा असावा, त्यासाठी मी हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी तयार केलेला आहे. माझ्या अनेक मैत्रिणींची रिक्वेस्ट होती की तो मसाला कसा करायचा आहे तो आम्हाला दाखव, म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तरी सगळ्यांनी हा व्हिडिओ बघा आणि त्याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, जरी हा मसाला किंवा जरी ही करी रेसिपी मी दाखवलेली आहे तुम्हाला, तरी हा सेम मसाला तुम्ही नॉनव्हेजसाठी सुद्धा वापरू शकतात. बटर चिकनसाठी सुद्धा हा मसाला तुम्ही वापरू शकतात. पनीर बटरसाठी सुद्धा हा मसाला वापरू शकतात. तसेच तुम्ही छोल्यांसाठी सुद्धा हा मसाला वापरू शकतात. बटर चिकनसाठी सुद्धा हा मसाला वापरू शकतात. तर चला मैत्रिणींनो, बघूया आपण. यासाठी सर्वप्रथम आपण, जर आपल्याला 4 जणांची भाजी करायची असेल तर मोठे 2 ते 3 कांदे असे उभटसर कापून घ्यायचे आहे. नंतर त्यासाठी 2 छोटे टोमॅटो साधारण हाफ शेपमध्ये मी कापलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर. हे सगळं घेतल्यानंतर आता आपण त्यासोबत खडा मसालासुद्धा घेणार आहोत, ज्याचा एक छान असा फ्लेवर भाजीला येणार आहे. 2 तेजपान, 4 ते 5 मिरे, 3 ते 4 लवंगा, 1 ते 2 वेलदोडे आणि थोडे दालचिनी. दालचिनी साधारण अर्धा ते 1 इंच तुकडा हा पुरेसा होतो. एवढे सगळे घेतल्यानंतर सर्वप्रथम आपण एक पॅन गॅसवर ठेवायचा आहे. पॅनमध्ये अगदी थोडेसे म्हणजे अर्धा पळी तेल टाकायचे आहे आणि ते तेल थोडे कोमट झाले की त्यामध्ये मगाशी आपण काढलेला खडा मसाला, जसे की मिरे, नंतर लवंगा, वेलदोडा, हे सगळं थोडे थोडे सोडायचे आहेत. तेजपान थोडे लाईट फ्राय झाले की मग आपण मगाशी चिरलेला कांदा आहे तो कांदा याच्यामध्ये टाकायचा आहे. मिरच्या 2 आपण काढलेल्या होत्या अंदाजे, साधारण 2 हिरव्या मिरच्या. ह्या बऱ्यापैकी तिखट आहे म्हणून मी 2 घेतल्या आहे. फिके असेल तर तुम्ही 3 ते 4 घेऊ शकतात. नंतर थोडा कांदा टाकायचा आहे. यामध्ये आपण पुढे जाऊन तिखट टाकणार आहोत, पण हिरव्या मिरच्यांचा आणि तिखटाचा एकत्रितरित्या जो फ्लेवर येतो तो काही वेगळाच असतो. आता त्यामध्ये आपण जो कांदा चिरलेला होता तो अर्धवट थोडा फ्राय करायचा आहे. थोडा 5 मिनटं त्याला मोठ्या गॅसवर करायचा आहे. नंतर गॅस कमी करून साधारण एक झाकण तिच्यावरती ठेवायचं आहे, जेणेकरून तो कांदा पूर्णपणे शिजणार आहे. तो कांदा चांगला शिजला, त्यामध्ये मैत्रिणींनो आपण थोडं मीठ टाकू शकतो आणि मग त्यामध्ये आपल्याला टोमॅटो पण टाकून द्यायचा आहे. टोमॅटो टाकल्यानंतर साधारण त्याच्यामध्ये तो कांदा आणि टोमॅटो एकत्रितरित्या फ्राय झालेला असल्यामुळे ते थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर त्यामध्ये तिखट टाकायचं आहे. इथे साधारण मी 2 चमचे तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकणार आहे. प्रत्येकजण आपल्या उन्हाळी सामामध्ये गरम मसाला तयार करतो, त्यामुळे पनीर मसाला न टाकता तुम्ही गरम मसाला टाकला तरी चालतो. जर कोणाला बाहेरचा एव्हरेस्टचा पनीर मसाला, सुहाना पनीर मसाला आवडत असेल तर तोही टाकला तरी चालतो. तसेच त्यासोबत मी अर्धा चमचा धने पावडर टाकत आहे. हे सगळं टाकल्यानंतर त्यात थोडंसं पाणी, एक साधारण अर्धा ग्लास पाणी टाकल्यानंतर, किंवा अर्ध्या ग्लासपेक्षा कमी टाकलं तरी चालतं, कारण टोमॅटो आणि कांद्याची प्युरी ही लगेच एकजीव होते, कारण ते शिजलेले असल्यामुळे थोडी त्याला ओलावा असतो. हे टाकल्यानंतर त्याला एकत्रितपणे एकजीव असं प्युरी करून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघत असाल की हा झाला आहे बटर पनीर मसाला रेडी. हाच मसाला आपण बटर चिकनसाठी सुद्धा वापरू शकतात, तसेच छोल्यांसाठी सुद्धा वापरू शकतात. हा मसाला झाल्यानंतर हा मसाला आपण वेगळ्या पद्धतीने वेगळ्या ग्रेव्हीजमध्ये सुद्धा वापरू शकतो. तरी हा मसाला करून बघा आणि ह्या पद्धतीने ह्या वेगवेगळ्या भाज्या करून बघा आणि मला आवडल्यात तर नक्की सांगा.
त्यासाठी मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे. बाय.